नमस्कार मित्रांनो. तर हे पहा आमचं पेंट चारायचं काम चालू आहे. तर आज आपण ह्या सरकी पेंडीविषयी थोडंसं बोलूया. कोण कोण सरकी पेंट घालतं सांगा. तर मित्रांनो या असं सहज कालीत होतो याला पेंडीला. तर हे पहा गायांना टाकायच्या आधीच बरं झालं हे हाताला लागलं माझ्या. मला अनुभव आहे बऱ्याचशा वेळेस याच्यामध्ये नट निघतात, आणखीन पत्र्याचे तुकडे, त्यामुळे असं काढून घेत असतो मी. तर आज योगायोगाने मीच होतो पेंट चारायला. ते पा लोखंडाचा तुकडा निघला याच्यामध्ये. तर तुम्हाला पेंट घालायचं जर असेल तर मग एक लवचिंबकचा तुकडा घ्यायचा मित्रांनो, आणि त्याच्या पूर्ण पेंडीमध्ये फिरवून घ्यायचा तो. जर लोखंड असलं तर त्याला चिटकतं मित्रांनो. शक्यतो आता आपण पेंट घालायचं बंदच करणार आहे. टोटल कांडी आणि मक्का भरल्यावरच आपल्याला नियोजन करायचं सगळं. कदाचित गाईच्या पोटात जर गेला असता हा तर ऑपरेशन करायची वेळ होती मित्रांनो. तर पहा तुमचं कसं नियोजन आहे. शक्यतो आपण आता बंदच करणार आहे पेंट घालायची. कांडी पेंडीवरच आणणार आहे पूर्ण टोटल गोठा आपला. तर मित्रांनो काळजी घ्या पेंट चारताना. एक तर दूध धंद्याची खूप बिकट परिस्थिती चालू आहे सध्या, आणि त्यामध्ये जर असे झटके बसले तर दूध उत्पादक वर येऊ शकत नाही मित्रांनो. तर काळजी घ्या. पेंड पूर्ण भिजवून त्याच्यामध्ये लवचिंबक फिरून मगच गायांना द्या थोडी थोडी. म्हणजे शक्यतो आता पेंड बंदच करा चारायची. मी पण बंदच करणार आहे आता. तुम्हाला गाभण गायची पण कांडी भेटून जाते, वासरांची पण काप स्टार्टर आहे. प्रत्येक स्टेजमध्ये कांडी भेटून जाते. तर ते पूर्ण चेक करूनच बनवतात कांडी. तर हे रॉ पण आपण हे सरकी पेंट जे वापरतो हे रॉ मटेरियल पूर्ण म्हणजे तेल काढून आपल्याला ते चौथा. आज आमच्या इथं 1700 रुपये 50 किलोचं पोतं येतं. 3400 रुपये क्विंटल पेंट चालू आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ओके मित्रांनो.